नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग प्रवासाबद्दल बोलणार आहोत. अकाउंटंटपासून CFO बनणं. हा प्रवास म्हणजे फक्त एक प्रमोशन नाहीये, नाही. हा तर आहे एक संपूर्ण व्यावसायिक कायापलट. तर मग ही मोठी झेप घेण्यासाठी नक्की काय लागतं? चला समजून घेऊया. सगळी चर्चा सुरू होते एका मूलभूत प्रश्नापासून. फायनान्स टीमचं खरं काम काय असतं? फक्त हिशोब ठेवणं आणि नोंदी सांभाळणं? की त्याही पलीकडे जाऊन व्यवसायाला आर्थिक दिशा देणं आणि त्याच्या वाढीला हातभार लावणं? हाच प्रश्न या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आहे. ठीक आहे. चला तर मग बघूया की आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण या 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत, ज्यामुळे अकाउंटंट ते CFO हा बदल नेमका कसा घडतो हे अगदी स्पष्ट होईल. तर सुरुवात करूया प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. म्हणजेच एक अकाउंटंट म्हणून कामाची सुरुवात कशी होते, त्यांची पारंपरिक पण अत्यंत महत्त्वाची भूमिका काय असते हे आधी समजून घेऊ. अकाउंटंटचं जग कसं असतं, तर ते पूर्णपणे अचूकतेभोवती आणि नियमांनुसार चालतं. त्यांचं मुख्य काम म्हणजे झालेल्या व्यवहारांची बरोबर नोंद करणं, खात्यांचा ताळमेळ बसवणं आणि GST किंवा TDS सारख्या कायदेशीर गोष्टी वेळेवर पूर्ण करणं. ही सगळी कामं भूतकाळातल्या डेटावर अवलंबून असतात, पण तीच तर व्यवसायाचा आर्थिक पाया मजबूत करतात. आता अकाउंटंटच्या भूमिकेतून आपण थेट CFOच्या जगात उडी मारूया. ही एक अशी भूमिका आहे जी फक्त भूतकाळाकडे बघत नाही तर भविष्याकडे पाहते आणि व्यवसायाच्या निर्णयांवर थेट प्रभाव टाकते. हे बघा, हा तक्ता सगळं काही अगदी स्पष्ट करतोय. अकाउंटंट म्हणजे अनुपालन आणि अचूकता, तर CFO म्हणजे धोरण आणि वाढ. एकीकडे भूतकाळातील डेटा रेकॉर्ड करणं आहे, तर दुसरीकडे त्या डेटामधून भविष्याचा वेध घेणं. एकीकडे फक्त एक सहाय्यक भूमिका आहे, तर दुसरीकडे व्यवसायाचा एक धोरणात्मक भागीदार बनणं. हा फक्त भूमिकेतला बदल नाहीये, हा दृष्टिकोनातला खूप मोठा बदल आहे. तर मग ही उडी मारायची कशी? अकाउंटंटच्या भूमिकेतून CFOच्या धोरणात्मक भूमिकेत जाण्यासाठी एक पूल बांधावा लागतो. आणि तो पूल म्हणजे 5 महत्वाचे मानसिक बदल. चला पाहूया ते काय आहेत. हा बदल 5 टप्प्यांतच होतो. पहिला, फक्त नियमांचं पालन करण्याऐवजी व्यवसायाच्या धोरणांमध्ये, जसं की किंमत ठरवणं, त्यात सक्रियपणे भाग घेणं. दुसरा, फक्त जुने हिशोब बघण्याऐवजी भविष्याचा अंदाज बांधणं, बजेट बनवणं. तिसरा, नुसते रिपोर्ट न बनवता त्या आकड्यांमधनं खर्च कुठे वाया जातोय किंवा नफा वाढवण्याची संधी कुठे आहे हे शोधून काढणं. चौथा, स्वतःला एक खर्चिक विभाग न मांडता कंपनीसाठी मूल्य निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक बनणं. आणि पाचवा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे फक्त एक सहाय्यक न राहता व्यवसायाचा खरा स्ट्रॅटेजिक पार्टनर बनणं. आणि हे बदल सगळ्यात जास्त परिणामकारक कुठे ठरतात माहितीये? तर ते म्हणजे MSMEजमध्ये, म्हणजे लहान आणि मध्यम उद्योगांमध्ये. इथे एक चांगला CFO केवळ आर्थिक शिस्त नाही लावत, तर तो त्या शिस्तीला व्यवसायाच्या वाढीचं इंजिन बनवतो. कारण इथे प्रत्येक आर्थिक निर्णय कंपनीचं भविष्य ठरवत असतो. हे आकडे बघा. एक कुशल CFO किती महत्वाचा ठरू शकतो हे यावरून स्पष्ट होतं. सगळ्यात जास्त भर म्हणजे 30% आहे तो कॅश फ्लो सुधारण्यावर, म्हणजे व्यवसायात पैशाचा ओघ कसा सुरळीत राहील यावर. त्यानंतर खर्च कमी करणं, व्यवसायाचा विस्तार कसा करायचा याचं नियोजन करणं. या सगळ्या गोष्टींमुळे व्यवसायाला थेट फायदा होतो. बरं, हे सगळं बोलायला सोपं आहे, पण हे परिवर्तन प्रत्यक्षात आणण्यासाठी काही खास कौशल्य आत्मसात करावी लागतात. तर मग CFO बनायचा असेल तर कुठली हत्यारं आपल्या भात्यात असायला हवीत? चला बघूया. यशस्वी CFO बनण्यासाठी फक्त आकडेमोड येऊन चालत नाही, धोरणात्मक विचार करण्याची क्षमता लागते. आधुनिक टेक्नॉलॉजी जसं की ERP सिस्टीम वापरता आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं विश्लेषण आणि मतं कंपनीचे मालक आणि गुंतवणूकदारांसमोर आत्मविश्वासाने मांडता आली पाहिजेत. ही केवळ कौशल्य नाहीत, तर ही CFOची खरी ताकद आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तो या एका वाक्यात आहे. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपलं लक्ष फक्त हिशोबाच्या अचूकतेवरून हटून व्यावसायिक निर्णयांच्या ताकदीवर केंद्रित होतं. आणि जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. सध्याची भूमिका ही केवळ खाती सांभाळण्यापुरतीच आहे की त्या पलीकडे जाऊन व्यवसायाच्या भविष्याला दिशा देणारे आर्थिक निर्णय घेण्यामध्ये सक्रिय सहभाग आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच पुढच्या व्यावसायिक प्रवासाची दिशा दडलेली आहे.